नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन प्रोजेक्टमध्ये आपले स्वागत। मी डॉक्टर सुरेश काळे, SSGM कॉलेज कोपरगाव, ज्युनियर विभाग कला शाखा प्रमुख, या ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत। आज आपण 11वी इतिहास या विषयाच्या संदर्भात या ठिकाणी चर्चा करणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला इतिहास विषयाची ओळख व्हावी म्हणून आपण 11वीच्या इतिहास पुस्तकाची PDF टाकलेली होती। एकंदरीत मुलांना इतिहास पुस्तकाची संपूर्ण ओळख व्हावी यासाठी ही PDF आपल्याला टाकलेली होती। त्यामध्ये 11वी इतिहास विषयाची ओळख होण्यासाठी प्रथम जे पृष्ठ आहे त्या पृष्ठाच्या निरीक्षणावरून आपल्या असं लक्षात येतं की ज्या पहिल्या पृष्ठावरती बघा, प्राचीन काळामधील काही वस्तू, वास्तू आणि शिल्प यांची चित्रे टाकलेली आहेत। त्यावरून आपल्याला अंदाज येतो की या ठिकाणचा जो 11वीचा इतिहास आपण जो अभ्यासणार आहोत तो प्रामुख्याने प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास असेल असं या छायाचित्रावरून आपल्याला स्पष्ट होतं। प्रथमतः या ठिकाणी वरच्या बाजूला पहिल्या मुखपृष्ठावरती जी प्राचीन काळातील कला जी आहे, म्हणजे मातीची भांडी बनवण्याची किंवा ज्या गरजेच्या वस्तू होत्या त्या मातीच्या भांड्यांच्या वस्तू ज्या आहे की त्यामध्ये माठ असेल किंवा इतर कलाकृती असलेली मातीची भांडी असेल, त्याची छायाचित्र आपल्याला पहिल्या मुखपृष्ठावरती दिसून येतात। म्हणजे हे प्राचीन काळाचं वास्तव दर्शन आपल्याला या चित्रामधून दिसून येतं आहे। प्राचीन काळाचा इतिहास आपल्याला माहिती आहे, आदी मानवापासून तर आधुनिक काळापर्यंतच्या 3 टप्प्यांचा इतिहास अभ्यासताना प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशा 3 प्रकारामध्ये जो इतिहास आपण अभ्यासतो त्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे प्राचीन इतिहास किंवा प्राचीन भारताचा इतिहास। तर त्यामधील ह्या कलाकृती ज्या आहे किंवा ही जी भांडी दाखवलेली आहे ही प्राचीन काळाचं वास्तव चित्रण आपल्याला या ठिकाणी दर्शवते। त्यानंतर काही वास्तुशिल्प आहेत पहा, त्याखाली जी मातीची भांडी दाखवली त्याच्याखाली वास्तुशिल्प आहेत किंवा त्या काळामधील चलन व्यवस्था कशी असावी, कशा पद्धतीची वजनं माप होती याचंही शिल्प या ठिकाणी आपल्याला दर्शवलेलं आहे। त्यानंतर प्राचीन लेण्या जे आहे, ज्या लेण्यांमध्ये प्राचीन काळातील बौद्ध विहार किंवा चैत्यगृह जी होती, जसं आपण पाहतो वेरूळ, अजिंठा, कारले, भाजे या ठिकाणच्या लेण्या ह्या प्राचीन काळातील लेण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने जैन धर्म, बौद्ध धर्म यांच्या प्रसारासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी जे प्रयत्न केले त्याच्या प्रतिकृती आजही आपल्याला वेरूळ, अजिंठा किंवा कारले, भाजे या ठिकाणच्या गुहांमध्ये आढळून येतात। तर त्याच्यामधील बौद्ध धर्मीय लेणी जे आहेत त्याची चैत्यगृहे असतील किंवा बौद्ध विहार असतील तर त्या बौद्ध विहाराचे छायाचित्र आपल्याला या ठिकाणी मुखपृष्ठावर दर्शवलेलं आहे। त्यानंतर खालच्या बाजूला मुखपृष्ठाच्या प्राचीन किल्ले जे आहेत किंवा नंतरचा जो मध्ययुगीन काळ सुरू झाला त्या मध्ययुगीन काळामध्ये किल्ले बांधण्याची प्रथा सुरू झाली। मध्ययुगीन काही जे राज्यकर्ते होते की ज्यांनी आपली राज्य साम्राज्यात रूपांतरित केली, त्या राज्याच्या संरक्षणासाठी किल्ल्यांची उभारणी करणं अत्यंत आवश्यक होतं आणि त्या दृष्टिकोनातून मग संपूर्ण म्हणजे महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशांमध्ये आपल्याला अनेक मध्ययुगीन काळातील किल्ल्यांची बांधकामे आढळून येतात। तर त्यावरून आपल्याला या 11वीच्या सिलेबसमध्ये, अभ्यासक्रमामध्ये आपल्याला या ठिकाणी मध्ययुगीन काळ देखील अभ्यासायचा आहे
हेही त्यावरून स्पष्ट होतं. तर अशा या मुखपृष्ठावरती जी छायाचित्र आपल्याला दाखवली गेलेली आहे, तर त्या छायाचित्रावरून आपल्या लक्षात येतं की हा 11वीचा जो सिलेबस आहे, जो अभ्यासक्रम आहे, तो आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, हेच या ठिकाणी दर्शविलं जातं. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांनी 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून निर्धारित करण्यास या पुस्तकाला मान्यता दिलेली आहे. आणि विशेषतः विद्यार्थी मित्रांनो, हे इतिहासाचं जे पुस्तक जे तयार केलं आहे ह्या अभ्यास मंडळाने, तर त्या पाठीमागे अनेक प्रकारचे उद्देश आहेत. इयत्ता 11वीपासून इतिहास विषय तुम्ही स्वतंत्रपणे अभ्यासणार आहात. इसवी सनापूर्वीच्या काळापासून सुरुवात करून मध्ययुगीन इतिहासापर्यंतची भारताच्या संदर्भातील तसेच महाराष्ट्राच्या संदर्भातील मानवी, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाची वाटचाल सुसूत्रपणे या पाठ्यपुस्तकाच्या सहाय्याने उलगडणार आहे. इयत्ता 11वीचे पाठ्यपुस्तक तुमच्या हाती देताना या अभ्यास मंडळाला प्रचंड आनंद वाटतो. कुशल मानवाने घडविलेली दगडी हत्यारे ते आजच्या युगातील यंत्रमानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या मानवी वाटचालीच्या इतिहासातील क्रियाप्रक्रियांची साखळी सामाजिक सांस्कृतिक इतिहास घडवत असते. इतिहास शिकताना तो सातत्याने समजण्यासाठी ही क्रिया प्रक्रियांची साखळी समजली तर इतिहासाचा अभ्यास आपल्या वर्तमान जीवनाचा सांधा अतीताशी जोडणारा असतो. त्यामुळे इतिहास हा विषय अधिक रंजक, ज्ञानदायी आणि ज्ञानरचनेला पूरक होतो. जगभर विखुरलेल्या मानवी समाजाने प्रगतीचे अनेक टप्पे पार करत अश्मयुग ते आधुनिक युग ही वाटचाल आणि त्या वाटचालीच्या विविध कालखंडातील विविध घटनांचा इतिहास आपण 10वीपर्यंत सलगपणे शिकलेलो आहे. या घटना मानवी इतिहासाच्या विविध टप्प्यावरील स्थित्यंतराचे केवळ निर्देशक असतात. मात्र स्थित्यंतरासाठी कारणीभूत असलेल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय तसेच तंत्रज्ञानीय अशा विविध स्तरावरील प्रक्रियांचा विचार करणे आवश्यक असते. अशा प्रकारच्या प्रक्रिया इतिहासाच्या घडणीत अत्यंत महत्त्वाच्या असतात. प्रक्रियात्मक साखळीचे आकलन होण्याची क्षमता वाढीस लागली तर विद्यार्थ्यांमधील ज्ञाननिर्मितीच्या क्षमतेचेही पोषण होईल. हा विचार या पुस्तकाच्या मांडणीचा मूलभूत आधार आहे. इतिहास विषयाचा अभ्यास करताना तुम्हाला QR कोडवर देण्यात येणारे साहित्य, पाठात दिलेल्या माहितीपर रंजक कृतीयुक्त विविध चौकटी, रंगीत चित्रे, नकाशे, विविध उपक्रम यांची खूप मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर पाठात दिलेल्या लिंकच्या सहाय्याने तुम्हाला अधिक उपयुक्त माहितीही आंतरजाल म्हणजे इंटरनेटच्या सहाय्याने मिळवता येईल. 11वीतील इतिहास विषयाच्या अध्ययनाने तुमच्या भावी आयुष्यातील ध्येय साकारण्याच्या मार्गावरील वाटचालीला एक निश्चित दिशा मिळेल. तुमच्या या वाटचालीस या अभ्यास मंडळाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे. कारण मित्रांनो, इतिहास मंडळाने हा अभ्यासक्रम बनवताना विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीमध्ये त्याच्या भवितव्याच्या दृष्टीने काही गोष्टी समोर ठेवलेल्या आहे. उदाहरणार्थ, विद्यार्थी ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यांनी पदवी प्राप्त केल्यानंतर त्याला UPSC, MPSC सारख्या ज्या परीक्षा आहेत की ज्यामधून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून अधिकारी होण्याची जी स्वप्न आहे मुलांची, किंवा आता नुकताच
UPSCचा निकाल लागलेला आहे बघा मित्रांनो. त्यामधील असंख्य ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत ते IAS अधिकारी झालेले आहेत. विशेषतः त्यावर नजर टाकली तर बरेचसे विद्यार्थी कला शाखेमधून ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी आहे की ज्यांनी कला शाखेमध्ये कशासाठी प्रवेश घेतलेला आहे तर त्यांचं पुढचं स्वप्न जे आहे अधिकारी होण्याचं ते कला शाखाच फक्त साकारू शकते. किंबहुना कला शाखेचे जे अभ्यासक्रम आहे विशेषतः इतिहासासारखा जो विषय आहे तो या कला शाखेमधला विषय जो आहे तो MPSC आणि UPSCच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्याला फार मोठी मदत करतो. त्याला ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या दृष्टीने या इतिहास विषयाचा फार मोठा हातभार लागतो आणि म्हणूनच अनेक विद्यार्थी कला शाखा घेऊन IAS IPS अधिकारी झालेले आपल्याला दिसून येतील आणि तो उद्देश समोर ठेवून अभ्यास मंडळाने या ठिकाणी काही क्षमता विधानं जी विद्यार्थ्यांना भावी जीवनामध्ये उपयुक्त पडतील त्या दृष्टीने या अभ्यासक्रमाचे जे घटक आहेत त्यातून काही क्षमता विधानं जी आहेत ती विकसित केलेली आहेत. तर कोणकोणती क्षमता विधानं आहेत तर एवढ्या सगळ्या अभ्यासक्रमामधून काही क्षमता विधानं जी या ठिकाणी स्पष्ट केलेली आहेत त्यामधील घटक क्रमांक 1 इतिहास पूर्व काळातील भारत की जो महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आहे. तर त्यामधून कोणती क्षमता विधानं विकसित होणार आहेत त्याचा आढावा आपण या ठिकाणी थोडक्यात घेणार आहोत. तर त्यामध्ये इतिहास पूर्व काळ ही संज्ञा स्पष्ट करता येणे, इतिहास पूर्व काळामध्ये भटक्या जीवनाकडून स्थिर जीवनाकडे झालेले संक्रमण स्पष्ट करता येणे, या संक्रमणाच्या प्रक्रियेमधील शेतीचा शोध आणि शेतीच्या उत्पादनाचे टप्पे तसेच त्या अनुषंगाने बदललेल्या जीवनशैलीचे स्वरूप सांगता येणे, स्थिर गाव वसाहतीच्या उदयाचे आणि व्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट करता येणे, नागरीकरणाच्या प्रक्रियांची स्वरूप सांगता येणे, व्यापाराचा उत्कर्ष आणि नगरांचा विकास यामधील सहसंबंध आणि परस्परावलंबित्व जोडता येणे, व्यापाराचा ऱ्हास आणि नगरांचा ऱ्हास यामधील परस्पर संबंध शोधता येणे असे या पहिल्या घटकामध्ये क्षमता विधान आहे. त्यानंतर घटक क्रमांक 2 इसवी पूर्व 6व्या ते इसवी पूर्व 3ऱ्या शतका आधीचा भारत महाराष्ट्राच्या संदर्भात. तर यामध्ये क्षमता विधान आहेत. इतिहासकाळ आणि लिखित साहित्य यांच्यातील संबंध स्पष्ट करता येणे, प्राचीन भारतातील सुरुवातीची राज्यव्यवस्था आणि समाजव्यवस्था यांची चिकित्सा करता येणे, दुसऱ्या नागरीकरणाच्या काळामध्ये झालेल्या राजकीय आणि सामाजिक, तंत्रवैज्ञानिक, आर्थिक, धार्मिक स्थित्यंतरामागील प्रक्रियेचे अर्थनिर्वचन करता येणे, प्राचीन काळामध्ये भारतीयांचा बाहेरील प्रदेशांशी आलेला संपर्क नकाशाच्या मदतीने स्पष्ट करता येणे, भारतात उदयाला आलेले पहिले साम्राज्य आणि त्यामागील पार्श्वभूमी सांगता येणे, भारत व इतर देशांशी आलेला संपर्क मार्ग नकाशाच्या आराखड्यात दर्शवता येणे. तर ही दुसऱ्या घटकामधील क्षमता विधाने झाली. आता तिसरा घटक जो आहे त्यामधील क्षमता विधाने आपण या ठिकाणी पाहू. इसवी पूर्व 6व्या ते इसवी 13व्या शतकापर्यंतचा भारत आणि तो आहे महाराष्ट्राच्या संदर्भासह. तर यामध्ये मौर्य साम्राज्यानंतर उदयाला आलेल्या साम्राज्याच्या काळात प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये विविध क्षेत्रात बदल घडून आले, त्याचे स्वरूप स्पष्ट करता येणे, दक्षिण भारतातील विविध राजसत्तांची चिकित्सा करता येणे, या काळात भारतीय व्यापार पश्चिमेकडे रोमपर्यंत पोचला होता याची चिकित्सा करता येणे,
काही शतकानंतर भारतीय व्यापाराची क्षितिजे विस्तारली आणि आग्नेय आशियातील देशांपर्यंत भारतीय व्यापारी पोहोचले. व्यापाराच्या बरोबरीने भारतीय संस्कृतीचा प्रसार झाला याची जाणीव होऊन प्राचीन भारतीय इतिहासाबाबत अभिमान वाटणे, प्राचीन भारतीय व्यापारी मार्ग जगाच्या आराखड्यात दाखवता येणे आणि भारतीय संस्कृतीच्या प्रसाराची ठिकाणे नकाशा आराखड्यात दर्शवता येणे, ह्या तिसऱ्या घटकामध्ये ही क्षमता विधाने आहे. तर चौथा घटक जो आहे त्यातील क्षमता विधाने किंवा तो चौथा घटक म्हणजे इसवी सन 13 ते 19व्या शतकापर्यंतचा भारत आणि तो आहे महाराष्ट्राच्या संदर्भासह. तर यामध्ये या चौथ्या घटकामध्ये आहे मध्ययुगीन भारतातील राजकीय स्थिती स्पष्ट करता येणे, अरबांच्या आक्रमणाविषयी माहिती स्पष्ट करता येणे, अल्लाउद्दीन खिलजी आणि देवगिरीचे यादव यांच्यातील राजकीय संघर्षाची कारणे स्पष्ट करणे, व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रातील प्रगतीविषयी माहिती प्राप्त करणे, शहरीकरणाची प्रक्रिया स्पष्ट करता येणे, या काळातील कला, साहित्य, स्थापत्याच्या क्षेत्रातील प्रगतीविषयी माहिती सांगता येणे, भारतात मुघल सत्तेच्या स्थापनेची कारण मीमांसा करणे, या काळातील जमीन महसूल व्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट करणे, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याविषयी विश्लेषण करणे, शिवकालीन राज्यव्यवस्था समजावून घेणे, पेशवे काळाविषयी माहिती स्पष्ट करता येणे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यविस्तार भारताच्या नकाशा आराखड्यात दर्शवता येणे आणि पेशवेकालीन राज्यविस्ताराची ठिकाणे भारताच्या नकाशा आराखड्यात दर्शवता येणे. तर अशा प्रकारची ही क्षमता विधाने जी आहेत ती या ठिकाणी विकसित होणार आहेत आपल्या या 11वीच्या प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासक्रमामधून. आणि म्हणून ही क्षमता विधाने आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. मुळात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की जो सिलेबस आपल्याला बनवलेला आहे, जो अभ्यासक्रम बनवलेला आहे तो की 11वीपासूनच विद्यार्थी जे MPSC किंवा UPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षांची जी तयारी करतात त्यांना त्यासाठी तो उपयुक्त व्हावा या परीक्षेच्या दृष्टिकोनामधून, म्हणजे अगदी प्राचीन काळापासूनचा इतिहास सुरू करणे हा त्याचा उद्देश आहे. कारण संपूर्ण 3 भागांचा इतिहास, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक, या तीनही विशेषतः MPSCच्या परीक्षेसाठी महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये इतिहास मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक वेळी आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या संदर्भासह म्हणजे क्षमता विधानं विकसित जी केली ती महाराष्ट्राच्या संदर्भासह आहेत. आणि म्हणून MPSCच्या परीक्षेबरोबरच UPSCच्या स्पर्धा परीक्षेसाठी देखील याचा फार मोठा उपयोग आपल्याला होतो. आणि म्हणून हा सिलेबस प्राचीन भारताचा इतिहास ते 19व्या शतकापर्यंतचा, म्हणजे अगदी मध्ययुगीन काळाचा जो उत्तरार्ध आहे किंवा आधुनिक काळाची जी सुरुवात होते तिथपर्यंत हा नेऊन ठेवलेला इतिहास की जो मुलांच्या भावी जीवनामध्ये स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने विशेषतः त्याचा उपयोग व्हावा हा त्या पाठीमागील आपल्याला उद्देश दिसतो. आपण परीक्षेच्या दृष्टीने जर याचा विचार जर केला तर 80 गुणांची प्रश्नपत्रिका याच्यावरती आपल्याला काढली जाते. 12वीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेवर ती आधारित असतात. 80 मार्काची प्रश्नपत्रिका आणि 20 मार्कांसाठी मात्र इतर प्रोजेक्ट करून घेतला जातो. आणि पहिला ते 7 प्रश्न, 1 ते 7 प्रश्न हे वेगवेगळ्या प्रकारचे विचारले जातात. पहिला अ आणि ब दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पुन्हा लिहा. प्रत्येकी 1 गुण, एकूण त्यासाठी 8 गुण असतात. हा प्रश्न पहिला अ असतो. त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे अ व ब गट यातून योग्य जोड्या जुळवा.
प्रत्येकी 1 गुण आणि एकूण 4 प्रकारच्या जोड्या असतात, त्याला 4 मार्क दिलेले आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे तो एका वाक्यात उत्तरे लिहा 10 पैकी कोणतेही 8. प्रत्येकी प्रश्नाला 1 गुण असे एकूण 8 गुणांसाठी असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, पुढील विधानांची 25 ते 30 शब्दात कारणे लिहा. त्यासाठी गुण आहेत 12. 6 पैकी कोणतेही 4, प्रत्येकी 3 गुण. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, पुढील प्रश्नांची उत्तरे 25 ते 30 शब्दात लिहा. 6 पैकी कोणतेही 4, प्रत्येकी 3 गुण, एकूण 12 गुण. त्यानंतर प्रश्न 5वा आहे, पुढीलपैकी प्रश्नांची उत्तरे 50 ते 60 शब्दात लिहा. 5 पैकी कोणतेही 3, प्रत्येकी 4 गुण, 4×12 एकूण गुण. त्यानंतर 6वा प्रश्न, पुढील मुद्द्यांच्या आधारे 80 ते 100 शब्दात उत्तरे लिहा. 3 पैकी कोणतेही 2, 6 गुण प्रत्येकी प्रश्नाला आहे, म्हणजे 6 दुने 12 एकूण गुण. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, सविस्तर उत्तरे लिहा. दीर्घोत्तरी प्रश्न त्याला म्हणतात. 3 पैकी कोणतेही 2 लिहा, प्रत्येकी 6 गुण. असे 2 प्रश्नांना मिळून 12 गुण. तर असे एकूण 7 प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत विचारलेले असतात. तशीच प्रश्नपत्रिका आपली 11वीसाठी 80 गुणांची असते आणि एकूण 7 प्रश्न विचारलेले असतात. तर या ठिकाणी आपण थोडक्यात अनुक्रमणिका पाहणार आहोत. तर एकूण अनुक्रमणिकेमध्ये आपल्याला 16 प्रकरणं दिसून येतात. यामध्ये प्रकरण 1 आद्य शेतकरी, प्रकरण 2 भारतातील आद्य नगरे, प्रकरण 3 भारतातील ताम्र पाषाणयुगीन गाव वसाहती, प्रकरण 4 वैदिक काळ, 5 जनपदे आणि गणराज्य, 6 भारतातील दुसरे नागरीकरण, 7 भारत आणि इराण म्हणजे पर्शिया, 8 मौर्यकालीन भारत, 9 मौर्योत्तर काळातील भारत, 10 भारतीय इतिहासातील नवे पर्व, 11 दक्षिण भारतातील राजसत्ता, 12 भारत वायव्येकडील देश आणि चीन, 13 भारत श्रीलंका आणि आग्नेय आशिया, 14 दिल्लीची सुलतानशाही, विजयनगर आणि बहामनी राज्य, 15 मुघलकालीन भारत आणि 16 स्वराज्य ते साम्राज्य. असे एकूण 16 प्रकरणं आपण या 11वीच्या सिलेबसमध्ये अभ्यासणार आहोत. विशेषतः 8 प्रकरणं आपण पहिल्या सत्रासाठी घेणार आहोत. मात्र आता आपलं महाविद्यालय किंवा प्रवेशाची जी प्रक्रिया आहे ती अजूनही चाललेली आहे. सिलेबस शिकवण्याचं कामही थोडंसं उशिरा झालेलं आहे. त्यामुळं अजून आपण किती प्रकरणं आपल्याला शिकवायची आहेत, कोणती प्रकरणं कमी केली जाणार आहेत, हे धोरण अजून ठरलेलं नसलं तरीसुद्धा आपण आद्य शेतकरी ते 8वं प्रकरण मौर्यकालीन भारत इथपर्यंतचा अभ्यासक्रम घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत. आणि त्या दृष्टीने हे पहिलं सत्र संपवण्याच्या दृष्टीने आपण उद्यापासून म्हणजे पुढच्या व्हिडिओपासून आपण पहिलं प्रकरण जे आहे ते आद्य शेतकरी म्हणजे पहिला शेतकरी, जे प्राचीन काळामध्ये जसं आदिमानवापासून सुरुवात झाली त्याच ठिकाणी प्रगती करणारा आद्य म्हणजे पहिला प्रारंभीचा शेतकरी कसा होता. आजचा शेतकरी आपल्याला माहीत आहे आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करणारा, परंतु ज्याने शेतीची सुरुवात केली तो आद्य शेतकरी कशा पद्धतीने शेती करू लागला याची माहिती आपण पहिल्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. तर हे पहिलं प्रकरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुरू करणार आहोत. तर या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंतचा भाग घेणार आहोत. बाकी पुढचं प्रकरण पुढच्या तासापासून पहिलं प्रकरण आद्य शेतकरी आपण सुरू करणार आहोत. धन्यवाद.